हे गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बी फार्मसी फर्स्ट सेमिस्टरचा ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी मधला फर्स्ट युनिट दॅट इज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आजच्या या लेक्चरमध्ये आपण कम्प्लिटली डिस्कस करणार आहोत अबाउट द सेल. लाईक सेल म्हणजे काय आहे, सेलची वैशिष्ट्य काय आहे, सेलचे टाइप्स काय आहे, सेल्समध्ये कुठले कुठले कंपोनंट्स आहे. देन आफ्टर दॅट वी विल डिस्कस द सायकल ऑफ सेल आणि वेरियस असे जे काही मेन पॉईंट आहे रिलेटेड टू अवर सेल आपण सगळं काही डिस्कस करणार आहोत. सो दॅट अकॉर्डिंग टू द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचे सगळे पॉईंट हे क्लिअर असणार आहे आणि ऑब्व्हियसली बेसिक काही कन्सेप्ट आहे ते सुद्धा क्लिअर होणार आहे. आजचा हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. का तर हा जो टॉपिक आहे खूप बेसिक आहे, बट बेसिक गोष्ट ही खूप जास्त मार्क्स आपल्याला देत असतं. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू हा इम्पॉर्टंट आहे आणि ऑब्व्हियसली इन्फॉर्मेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. हे गाइज, मी पल्लवी असिस्टंट प्रोफेसर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठीवर. तर गाइज, आज आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द सेल, ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी मधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आपल्याला माहिती आहे ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी म्हणजे काय, ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आपल्याला सेलची ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी बघायची आहे. वी नो ॲनाटॉमी म्हणजेच काय, तर त्या पर्टिक्युलर सेलचं जे काही कंपोनंट असणार, त्याचं जे काही स्ट्रक्चर असेल त्याला आपण ॲनाटॉमी म्हणतो. अँड फिजिओलॉजी म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनचं फंक्शन म्हणजे काय, तर फिजिओलॉजी. ठीक आहे. सो सेलमध्ये काय काय कंपोनंट आहे, कुठले लेयर्स आहे त्याबद्दल डिस्कस करायचं आहे आणि सेलचं काय फंक्शन आहे ते बघायचं आहे. फर्स्ट थिंग, सेल म्हणजे काय, तर सेल हा एक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ह्युमन बॉडीचा किंवा हा कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. म्हणजे एखादी लाईफ विदाऊट सेल हे पॉसिबलच नाही आहे. लाईफ आली तिथं सेल आला. ठीक आहे. सो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल हा प्रेझेंटच असतो. सो सेल इज द बेसिक युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डू यू नो व्हॉट, एका ह्युमन बॉडीमध्ये 37 ट्रिलियन सेल्स असतात. यस, म्हणजे एवढ्या सगळ्या सेल फक्त एका ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट असते. डू यू नो सेलचे कुठले कुठले प्रमुख वैशिष्ट्य आहे, तर फर्स्ट आहे इट मेंटेन इट सेल्स, तो स्वतःला मेंटेन करतो. देन रिप्रोडक्शन, आफ्टर दॅट मेटाबॉलिझम, ग्रोथ अँड ॲडॉप्शन, हे काही बेसिक फंक्शन्स आहे आपल्या सेल्सचे. नाव द टाईप ऑफ सेल, देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल. फर्स्ट आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि सेकंड वन आहे यूकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय, तर हे अनमॅच्युअर्ड सेल असते, याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. हा सगळ्यात मेन डिफरन्स असतो. जनरली बॅक्टेरियाजमध्ये हे प्रोकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट असतात. आफ्टर दॅट सेकंड टाईप आहे यूकॅरियोटिक सेल्स. यूकॅरियोटिक सेल्स हे डेव्हलप्ड असते, मॅच्युअर्ड असते आणि यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. स्पेशली जे ह्युमन्स आहे, ह्युमन्समध्ये यूकॅरियोटिक सेल्स असतात. ॲक्च्युली एका कंप्लीट ह्युमनमध्ये फक्त आणि फक्त यूकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट असतात. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ अवर सेल. नाव साईज अँड शेप ऑफ अवर सेल. सी, ज्याप्रमाणे सेलचं वेगवेगळं फंक्शन असतं त्याप्रमाणे ह्या सेलचं जे काही स्ट्रक्चर आहे आणि शेप आहे ते चेंज होत राहतं. फॉर एक्झाम्पल नर्वस सेल. नर्वस सेलचं फंक्शन आपल्याला माहिती आहे की एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत ही नर्व कंडक्ट करते, मेसेज कंडक्ट करते. सो हे जे नर्वस सेल्स असते हे लॉंग असते, इलॉंगेटेड असते. सेकंड एक्झाम्पल घेऊ शकतो लाईक आरबीसी. आरबीसी हे बाय कॉन्केव्ह असते. आरबीसीचं फंक्शन काय आहे, तर जे काही ऑक्सिजन आहे ते सप्लाय करायचं आहे फ्रॉम वन ऑर्गन टू द अनदर ऑर्गन. सो डिपेंडिंग ऑन दॅट फंक्शन आरबीसीचा शेप जो आहे तो बाय कॉन्केव्ह आहे. आफ्टर दॅट मसल सेल. मसल सेल कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर ऑब्व्हियसली कॉन्ट्रॅक्शनसाठी. हे जे मसल्स आहे यामध्ये जे सेल्स प्रेझेंट आहे त्याला आपण मसल सेल्स म्हणतो. हे काय करतात, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन करतात. सो याचा जो काही शेप आहे तो इलॉंगेटेड असतो. ओके, सो ज्याप्रमाणे सेलचं फंक्शन चेंज होतं त्याचप्रमाणे त्याचा शेप आणि साईज सुद्धा चेंज होतं. आफ्टर दॅट द मेन पार्ट दॅट इज सेल स्ट्रक्चर. म्हणजे आपल्या सेलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कंपोनेंट्स आहेत, तर बेसिकली 3 पार्टमध्ये आपला सेल हा डिवाइड झालेला असतो. फर्स्ट असतो सेल मेम्ब्रेन, आफ्टर दॅट सायटोप्लाझम अँड आफ्टर दॅट न्यूक्लियस. सेल मेम्ब्रेन ही आउटर लेअर असते जी थीन असते आणि फ्लेक्झिबल असते. सेल मेम्ब्रेन ही फॉस्फोलिपिड बायप्लेयर आणि प्रोटीननी सिंथेसाइज झालेली असते. सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, तर हे फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, तर आउटर जे कवरिंग आहे त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. ह्या सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, तर जो काही सेल आहे याला मेंटेन करायचं फंक्शन हे आपलं सेल मेम्ब्रेन करतं. आफ्टर दॅट सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जी काही असते त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. सायटोप्लाझममध्ये फ्लूइड लाईक स्ट्रक्चर
असतं आणि काही ऑर्गॅनेल्स असतात. हे जे काही फ्लुइड लाईक स्ट्रक्चर असतं त्याला आपण सायटोसोल्स म्हणतो. आणि जे ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात ते वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतात. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला एक एनर्जी सोर्स म्हणतात. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं तर प्रोटीन सिंथेसिस होतं. सो याला एक एनर्जीचं घर सुद्धा म्हटलं जातं. आफ्टर दॅट endoplasmic reticulum. There are two types of endoplasmic reticulum. First is a rough endoplasmic reticulum and second one is a smooth endoplasmic reticulum. Rough endoplasmic reticulum काय करतं तर it produce a protein which is responsible for the growth of any body. Smooth endoplasmic reticulum काय करतं तर it synthesize lipid. Okay, so function clear आहे. Another organelle is a Golgi apparatus. Golgi apparatus चं function काय तर it is responsible for the packaging and secretion. After that another organelles आहे lysosome. Lysosome is responsible for the synthesis of digestive enzyme. Lysosome suicidal bag म्हणून सुद्धा ओळखलं जातं. After that another organelles is a ribosome. Ribosome is responsible for protein synthesis. After that another is a centriole. Centrioles हे cell division साठी responsible असतं. After that third component आहे nucleus. Nucleus हा मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट आहे कारण यामध्ये DNA प्रेझेंट असतो आणि आपल्याला माहिती आहे की DNA कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्याला वाहून नेण्यासाठी त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हा आपला DNA रिस्पॉन्सिबल असतो. न्यूक्लियसमध्ये कुठले कुठले कंपोनंट्स असतात तर न्यूक्लियसमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, DNA प्रेझेंट असतं अँड न्यूक्लिओप्लाझम प्रेझेंट. ह्या न्यूक्लियसचं काय फंक्शन आहे तर सेल डिव्हिजन आणि जे काही जीन एक्सप्रेशन आहे त्याला कंट्रोल करायचं फंक्शन हे आपल्या न्यूक्लियसचं असतं. द फोर्थ पार्ट दॅट इज ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. सेलमध्ये 3 प्रकारचे ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम असतं. फर्स्ट वन आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे याला कुठल्याही प्रकारची एनर्जी लागत नाही, लाईक ऑस्मॅसिस किंवा डिफ्युजन. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कशा प्रकारे होतं लाईक फॉर एक्झाम्पल ही सेल मेम्ब्रेन आहे आणि सेलच्या ह्या साईडला जर भरपूर प्रमाणात एखादी गोष्ट प्रेझेंट असणार तर काय होणार याचं मुवमेंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होतं. याला कुठल्याही प्रकारची एनर्जीची गरज लागत नाही. सो ही जी ट्रान्सपोर्ट आहे जिथे एखादा कंपाऊंड हायर लेवल टू लोअर लेवल ट्रान्सपोर्ट होतो त्याला आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतं. आफ्टर दॅट सेकंड ट्रान्सपोर्ट आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जी लागतं. यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन मॅटर करत नाही तर एनर्जी मॅटर करतं. लाईक सोडियम पोटॅशियम पंप याला काय लागतं एनर्जी लागतं. सोडियम हा सेलच्या आउटसाईडही जाऊ शकतो आणि इनसाईडसुद्धा जाऊ शकतो. सो दिस इज रिस्पॉन्सिबल ड्यू टू द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. अँड द थर्ड ट्रान्सपोर्ट इज एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. यामध्ये काय होतं की जे काही बिगर कंपाऊंड असतात फ्लुइड असतात ते ट्रान्सपोर्ट होतात टू एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. नाव द फोर्थ पार्ट इज सेल फेज. देर आर 3 सेल फेजेस. फर्स्ट वन इज अ इंटरफेज. इंटरफेजमध्ये DNA रेप्लिकेट होतं आणि सेल ग्रोथ होतं. आफ्टर दॅट सेकंड फेज इज अ मायटोसिस. मायटोसिसमध्ये जो काही न्यूक्लियस आहे तो डिवाइड होतं आणि सेलची ग्रोथ याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असते. आफ्टर दॅट थर्ड फेज इज अ मिओसिस. Meiosis is responsible for the reproduction and the duplication of our DNA. So what we discussed in today's video, we will discuss cell, types of cell, shape and size of cell. We discuss structure of our cell, discuss various transport of cell and we discuss the cell phases. So व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असणार तर लाईक करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये अशाच इंटरेस्टिंग पॉईंटसोबत. सो टिल देन बाय बाय.